बघा क्वेश्चन नंबर 6. प्रूव्ह दॅट sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा इज इक्वल टू sec थिटा. बघा हा क्वेश्चन नंबर 6 आहे, त्यातला हा पहिला सम आहे. बघा इथे आपण LHS लिहून घेऊ. LHS बघा sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा. बघा आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे sec थिटा. मग इथे लक्षात घ्या sin स्क्वेअर थिटा प्लस cos इंटू cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा. बघा इथे आपल्याकडे आयडेंटिटी बनली आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. मग sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे कोण असतो 1 अपॉन cos थिटा 1 अपॉन cos म्हणजे cos चा रेसिप्रोकल 1 अपॉन cos म्हणजे कोण असतो इथे sec थिटा. बघा आपला आन्सर आलाय sec थिटा म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. बघा अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल प्रूव्ह केलं. बघा सेकंड एक्झाम्पल कोसेक म्हणजे cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बघा आपण इथे 1 आन्सर प्रूव्ह करायचं आहे म्हणजे LHS इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. बघा इथे cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. बघा आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे कोण असतो आपल्याकडे sec स्क्वेअर थिटा. इथे लक्षात घ्या cos स्क्वेअर थिटा इनटू sec म्हणजे कोण आहे 1 अपॉन cos स्क्वेअर असल्यामुळे आपण दिला स्क्वेअर. cos स्क्वेअर विल गेट कॅन्सल. येणार आन्सर 1. बघा आन्सर आपलं 1 आलं म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. हे सेकंड एक्झाम्पल आपण इथे प्रूव्ह केलं. बघा थर्ड एक्झाम्पल बघा अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. बघा इथे LHS इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. बघा हे सम खूप इम्पॉर्टंट असं सम आहे. काय करा LHS जो आहे तो ऍज इट इज आपण इथे लिहून घेऊ म्हणजे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इनटू हा प्लस मध्ये इथे मायनस करा म्हणजे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. म्हणजे आपण काय केलं रॅशनलायझेशन केलं. लक्षात घ्या प्लस असेल तिथे दोन्ही ठिकाणी आपण मायनस म्हणजे टर्म हीच घेतली फक्त प्लसच्या जागेवरती आपण दोन्ही बाजूंना मायनस केलं म्हणजे रॅशनलायझिंग केलं. तर इथे लक्षात घ्या अंडर रूट 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. बघा न्यूमरेटरचं मल्टिपल करा 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर अपॉन 1 इंटू 1 प्लस मायनस आणि साइन इंटू साइन स्क्वेअर थिटा. बघा इथं अंडर रूट 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा गेला तर इथं आपल्याकडे असतो cos स्क्वेअर थिटा. इथे लक्षात घ्या 1 मायनस साइन थिटा. बघा 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर आणि इथं आहे cos स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर पण आणि रूट पण आहे तर दोन्ही कॅन्सल होतात म्हणजे काय उरतं आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे हा जो cos आहे तो या 1 ला पण आपण डिवाइड दिला आणि हा cos थिटा या sin ला सुद्धा आपण डिवाइड केला. तर लक्षात घ्या 1 अपॉन cos म्हणजे sec थिटा मायनस sin अपॉन cos म्हणजे tan थिटा. बघा आपल्याला आन्सर प्रूव्ह करायचं होतं sec थिटा मायनस tan थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. बघा अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. व्यवस्थितरित्या याचं प्रिपरेशन करा. बघा फोर्थ एक्झाम्पल sec थिटा. बघा LHS आपण इथे लिहून घेऊ स्टेप बाय स्टेप करत चला. sec थिटा मायनस cos थिटा अदर ब्रॅकेट मध्ये बघा cot थिटा प्लस tan थिटा. बघा हे पण सम आपल्याला खूप इझी सम आहे. फक्त रिलेशन आणि रेशोज आपण समजा इथे अप्लाय करू. बघा sec थिटा जो आहे ना sec थिटाचं रिलेशन जे आहे ते कोणाशी आहे cos शी म्हणजे 1 अपॉन cos मायनस cos थिटा ऍज इट इज. बघा इथे cot थिटा म्हणजेच cos अपॉन sin. मी फक्त रिलेशन आपण इथं यूज करत आहोत. बघा tan थिटा sin थिटा अपॉन cos थिटा. तर इथे लक्षात घ्या cos इंटू cos म्हणजे 1 मायनस
कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. बघा अदर ब्रॅकेट मध्ये बघा इथं कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय मध्ये प्लस साइन इंटू साइन म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि खाली लक्षात घ्या साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा इथे आयडेंटिटी आपल्याला अप्लाय करायची आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आयडेंटिटी लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे म्हणजे हा इथे कोण असणार आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. बघा अदर ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आयडेंटिटी येणार आन्सर 1. इथं लक्षात घ्या साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा इथे साइन स्क्वेअर इथला एक साइन काय झाला कॅन्सल म्हणजे लक्षात घ्या इथे उरतोय आपल्याकडं साइन थिटा, इथं आहे कॉस थिटा इंटू 1 अपॉन इथे आहे आपल्याकडे कॉस थिटा. बघा साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा. बघा आन्सर टॅन थिटा इंटू सेक थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे या सम मध्ये फक्त आपण रिलेशनचा फक्त यूज केलेला आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. बघा हे पण एक्झाम्पल खूप इझी सम आहे. बघा LHS लिहून घ्या कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मग कॉटचं जे रिलेशन आपल्याकडे आहे ते आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा त्यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा अपॉन खाली दोघांचं मल्टिपल करा म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा अशा पद्धतीने आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1. इथे बघा साइन थिटा आणि इथे इंटू कॉस थिटा. बघा या दोघांना स्प्लिट करा म्हणजे इथे झाला 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. बघा इथे सुद्धा तुम्हाला पुन्हा रिलेशन यूज करायचंय 1 अपॉन साइन म्हणजे साइनचं रिलेशन आहे कोसेकशी आणि 1 अपॉन कॉसचं रिलेशन आहे म्हणजे सेकशी म्हणजे कोसेक थिटा इंटू सेक थिटा LHS इज इक्वल टू RHS. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथं रिलेशन यूज करून सॉल्व्ह केलं. बघा 6th एक्झाम्पल प्रूव्ह दॅट 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा आपण LHS लिहून घेऊ LHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. म्हणजे लक्षात घ्या 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू इथे मायनस आहे. बघा आपण यांचा काय करू रॅशनलायझिंग करू म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे इथे मायनस होता तर आपण रॅशनलायझिंग मध्ये बघा इथे साइन चेंज केलं म्हणजे प्लस प्लस करून घेतलं. बघा 1 ने जर या सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिपल केलं तर न्यूमरेटर आपल्याकडे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक इंटू सेक. बघा इथं सेक इंटू सेक, सेक स्क्वेअर थिटा मायनस प्लस मायनस टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर थिटा. बघा नेक्स्ट स्टेप न्यूमरेटर ॲज इट इज घ्या सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेकंड जी आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटाची. तर इथं सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा झाला त्याचा येणारा आन्सर असतो 1. म्हणजेच 1 ने जर डिवाइड केलं तर आन्सर आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा सेक थिटा प्लस टॅन थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. बघा अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथं प्रूव्ह केलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 7 sin raised to 4 minus cos raised to 4 is equal to 1 minus 2 cos square theta. बघा LHS sin raised to 4 theta minus cos raised to 4a. बघा आपण याला थोडं स्प्लिट करू म्हणजे बघा sin स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने ते पुढे आपण त्याचे फॅक्टर इथं पाडून घेतले. त्यानंतर बघा a स्क्वेअर हा मायनस b स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ने आपण हे सम सॉल्व्ह करू.
मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं ए प्लस बी अदर ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. तर बघा ए आणि बी, ए म्हणजे साइन आणि बी म्हणजे कॉस. म्हणजे इथे लक्षात घ्या म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अदर ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्म्युल्यानुसार आपण केलं. बघा इथे आयडेंटिटी बनली आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. येणार आन्सर 1. अदर ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1 ने जर इथे मल्टिपल केलं तर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला आन्सर प्रूव्ह करायचा आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर बघा आपण काय करू साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअरची बघा इथे आयडेंटिटी ह्या साइडला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला फक्त साइन स्क्वेअर पाहिजे म्हणजे हा साइन स्क्वेअर हा होता. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे हा प्लस कॉस स्क्वेअर आहे. त्या साइडला जाऊन काय आला तो मायनस म्हणजे साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय बनली 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा साइन स्क्वेअर दिसतोय म्हणजे इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हा कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज. इथे लक्षात घ्या 1. बघा मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. बघा इथे असं हे प्रूव्ह झालं. फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युले इथं थोडे क्लिअर करावे लागतील. बघा नेक्स्ट एक्झाम्पल sec थिटा प्लस tan थिटा इज इक्वल टू cos थिटा अपॉन 1 मायनस sin थिटा. बघा इथं LHS लिहून घ्या sec थिटा प्लस tan थिटा. बघा sec थिटाचा फॉर्म्युला काय म्हणजे रिलेशन 1 अपॉन cos थिटा आणि tan थिटाचं रिलेशन आहे sin थिटा अपॉन cos थिटा. बघा आपण फक्त इथं रिलेशन वापरलेले. बघा डिनोमिनेटर सेम आहे म्हणून तर आपण इथं एकदाच घेऊया. इथं लक्षात घ्या 1 प्लस sin थिटा ऍज इट इज म्हणजे बेस सेम आहे एकदा लिहिला आणि वरच्यांची आपण ऍडिशन केली म्हणजे प्लस असेल तर प्लस करा मायनस असेल तर मायनस करा. आता अशी जर कंडिशन आल्यानंतर याला काय करा रॅशनलायझिंग करा. न्यूमरेटरचं आपण रॅशनलायझिंग करतोय म्हणजे ते प्लस असल्यामुळे इथं काय करायचं रॅशनलायझिंगला साइन तुम्हाला चेंज करावे लागतील. म्हणून दोन्ही ठिकाणी आपण बघा इथे प्लस असलं तर मायनस दोन्ही बाजूला मायनस केलं आणि इथं मायनस असतं तर इथं आपण प्लस केलं असतं. आता इथे लक्षात घ्या 1 प्लस sin थिटा आणि 1 मायनस sin थिटा म्हणजे काय होईल 1 into 1 1 प्लस मायनस मायनस आणि sin into sin sin स्क्वेअर थिटा. खाली इथे लक्षात घ्या cos थिटा ब्रॅकेट 1 मायनस sin थिटा. आता 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे आयडेंटिटी येते. आयडेंटिटीला सिम्प्लिफाय करा म्हणजे 1 sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे कोण असणार आपल्याकडे इथे cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा ब्रॅकेट 1 मायनस sin थिटा. बघा इथे एक cos विल गेट कॅन्सल. इथं बघा cos थिटा वरती cos स्क्वेअर असल्यामुळे एक cos कॅन्सल झाला cos थिटा अपॉन 1 मायनस sin थिटा म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. बघा अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2 then show that. बघा काय शो दॅट करायचं आपल्याला tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. बघा काय गिवन आहे tan theta upon 1 plus tan theta is equal to 2. याच्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. तर लक्षात घ्या स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बघा याला आपण स्क्वेअर करू tan theta plus 1 upon tan theta square is equal to इथे 2 चा स्क्वेअर. इथे बघा tan theta plus 1 upon tan theta square आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला लक्षात घ्यावा. इथे मी फॉर्म्युला लिहितोय a plus b square is equal to a square plus 2ab plus b square. बघा हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. बघा a चा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा tan स्क्वेअर थिटा प्लस 2ab हा 2 इंटू बघा इथे हा a आणि हा इथे b. बघा म्हणजे हा a आणि याला आपण b कन्सिडर केलेलं होतं. त्यानंतर b स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन
tan स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4. इथे लक्षात घ्या tan थीटा विल गेट कॅन्सल, म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 1 जार 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. बघा नेक्स्ट स्टेप, हा जो प्लस 2 आहे आपण राईट साइडला पाठवू म्हणजे तो काय होईल मायनस, म्हणजे इकडे लक्षात घ्या tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 मायनस 2. बघा हा जो प्लस 2 होता मी राईट साइडला काढल्यामुळे तो मायनस झाला, आणि हा tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा आपण लेफ्ट साइडलाच ठेवला. बघा एक फायनल स्टेप आपली tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 मायनस 2. बघा आपला आन्सर शोधण्यात झालेला आहे tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2.